तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील महिलांच्यासाठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना. कर्नाटक राज्यामध्ये महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना. यामध्ये कुटुंबातील महिलांना प्रमुखांना दरमहा 2,000 रुपये निधी दिला जातो. त्यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये केलगार मंगलोर उरिमाई थिम्मत योजना, कुटुंबातील प्रमुख महिलेस 1,000 रुपये दिले जाते. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्यातील महिलांना अंबा ओळी योजना अंतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15,000 रुपये व 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18,500 रुपये दिले जातात. त्यानंतर उत्तर प्रदेश राज्यामध्ये महिलांसाठी कन्या सुमंगला योजना, यामध्ये प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25,000 रुपये दिले जातात. त्यानंतर मध्य प्रदेश राज्यामध्ये लाडकी बहन योजना, यामध्ये 1.30 कोटी महिलांना दरमहा 1,250 रुपये दिले जातात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मीर भंडार, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातात व कन्याश्री प्रकल्प 13 ते 18 वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1,000 रुपये दिले जातात. त्यानंतर रूपश्री प्रकल्प, लग्नासाठी मुलीला एकदाच 25,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यात महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासाची 50% सवलत दिली जाते. संकलन चालू घडामोडी. धन्यवाद.